हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्राणेश मोकाशी ब्लॉग. आज आपण आलेलो आहोत हॉटेल वैशाली किचन. एक अस्सल मराठमोळी चव. तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की आतमध्ये मराठमोळी चव तर निश्चितच तुम्हाला मिळेल. ही हॉटेल आहे मुलुंड स्टेशनच्या 10 मिनिटाच्या अंतरावर आणि मुलुंडचा फेमस मुलुंड डिशचा चिंतामणी देशमुख गार्डनच्या अगदी बाजूला. हे बघत असाल, चिंतामणी देशमुख गार्डनची एंट्री आणि बाजूला ही अस्सल मराठमोळी चवची हॉटेल. तर तिथे मला तरी दिसताना वडापाव, समोसापाव आणि भजीपाव आणि पुरणपोळी आणि अनेक मोदकही दिसत आहेत. पण आपण आतमध्ये जाऊन व्यवस्थित विचारून घेऊ. आणि अजून जास्त आणि प्लस हॉटेल पण आहे, मराठमोळी जेवण पण मिळतं असं ऐकलेलं आहे. आणि तुम्ही नक्की किचन टूर आणि हॉटेल टूर नक्की करूया आपण. आणि आधी दादाशी बोला. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? अक्षय. आता हे अक्षय दादा आपल्याला किचन टूर आणि हॉटेल टूर करून देणार. अक्षय, मला आधी सांगा की तुमच्या इथे काय काय मिळतं आधी. हे इथे तर भरपूर काय काय दिसतंय. पुरणपोळी आहे, अरे वा मस्त. मोदक आहे. अच्छा, हे रोज मिळतं की काही हे डेली असतं? बघा, हे मराठमोळी जेवण डेली आपल्याला मिळतं. तर असं कुठेही आपण क्वचितच बघितलं असेल. आणि हे काय आहे? शिमला भरता आहे. अरे वा, पनीर भरता आहे. हे बैंगनची सुकी भाजी आहे. बैंगनची सुकी भाजी. तर मग इथेच बघू शका की व्हरायटी केवढा आहे. आता आपण दुसऱ्या याच्याकडे वळूया. इथे हा नाश्त्याचा प्रकार दिसतोय. हा मेदूवडा आहे, इडली आहे, समोसा आहे जसं तुम्हाला म्हटलं, आणि वडापाव आहे. आणि हे बघा, हे दर आहे. एवढं स्वस्त दरात आणि रिजनेबल दरात तुम्हाला नाश्ता इथे मिळतो. इडली सांबार, मेदूवडा सांबार हे तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल. आणि हे बघा, परत तुम्हाला दाखवतो. हे बघा, मोदक खूप सुंदर. म्हणजे फक्त आपण गणपतीत किंवा असं खातो रोज मोदक, ते पण घरचं होम फूड, होम टच असलेलं हे सगळं आपल्याला पदार्थ इथे. साबुदाणा वडा, पुरणपोळी हे सगळं मिळतं. आणि आता आपण इथे हॉटेल टूर करूया आणि आधी मेन्यू बघूया. अरे वा, मिसळ कोणाला नाही आवडत. आणि आता तर पावसाळा आहे तर मिसळ नक्की तुम्ही खाल. हे बघा, हे सगळं मेन्यू इथे मिळतं. सगळं अस्सल मराठी नाश्ता आहे. वडापाव, मूग भजी प्लेट, समोसा पाव, कांदा भजी, पालक भजी, अरे वा, गोल भजी, वडा, उसळ, समोसा, उसळ, छास, सोलकढी. वा वा, आणखीन का हवं आहे आपल्याला. आणि आपण आतमध्ये हे बघा, हे अरे वा, कांदा भजी गरमागरम. हे बघा, गरमागरम कांदा भजी मिळतं आहे आपल्याला. आणि हे बघा, हे सगळं मेन्यू चार्ट आहे. आता आपण इथे बघत असाल तर इथे जेवणही मिळतं, बरोबर? चपाती भाकरी. अच्छा, ज्वारीची भाकरी आणि कुठलं मिळतं? अच्छा, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि चपाती. हे बघू शकाल तर तुम्ही इथे गरमागरम बनवून मिळतं आहे. म्हणजे अरे वा, मस्त. आता आपण आतमध्ये जाऊया, हॉटेल टूर करूया. हे बघा, हे हॉटेल टूर आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपलं नाव? ओके, नाईस. मला सांगा, हे कधीपासून तुम्ही सुरू केलं, का सुरू केलं, थोडंसं सांगाल का माहिती? 3 वर्ष झाले सुरू करून. मग कसं कारण की लॉकडाऊनमध्ये मी कॉमेडीचा जो व्यवसाय करत होते. ओके. तो बंद झाल्यानंतर आता करायचं काय पुढं, मुलांचं शिक्षण पण होतं ना. बरोबर. मग त्याच्यासाठी म्हटलं घरी मी टिफिन बनवायचे. अच्छा. टिफिनला टिफिन द्यायचे. अच्छा. 2 टिफिन करत माझे 50 टिफिन झाले. अच्छा. त्याच्यासाठी हे बघितलं की आपण कुठेतरी बाहेर काहीतरी करू. बरोबर. हल्ली साधन घरचं जेवण आणि पौष्टिक. हां, बरोबर. त्याच्यासाठी मग म्हटलं आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. बरोबर. हे आम्ही चालू केलं. 3 वर्ष झाले. मस्त. का उपक्रम तुम्ही सुरू केला आहे आणि लोक येतात. म्हणजे गर्दी भरपूर असते, मीही बघितलेलं आहे. कुठलाही वेळ असू दे आणि घरचं जेवण मुळात आणि पौष्टिक आणि चविष्ट मिळतं. त्याहून चांगलं काय असू शकतं. आणि हे बघू शकाल, समोसा वगैरे तळलं जातं, म्हणजे गरमागरम आणि ताजं. हां. आणि काय काय तुम्ही म्हणजे जेवणासाठी काय काय तुम्ही ठेवता? म्हणजे व्हेज आपल्याकडे असते, एक झुणका भाकरी असते. ते आता सध्या लोकांना भेटत नाही. ओके. झुणका भाकरी ठेचा पण असतं आणि अच्छा. व्हेजमध्ये असतं, नॉनव्हेजमध्ये असतं. अच्छा, नॉनव्हेज थाळी पण मिळते. फक्त आपल्या रविवार, बुधवार आणि शुक्रवार. रविवार, बुधवार आणि शुक्रवार नॉनव्हेज थाळी. बाकी इतर दिवशी व्हेज असते. व्हेज असतं. आणि नॉनव्हेज थाळीमध्ये काय काय असतं? थाळीमध्ये चिकन असतं, हां. बिर्याणी असते, अंडा करी असते, अरे वा. थाळी, चिकन थाळी. ओके, मस्त. म्हणजे ह्याहून घरचं व्हरायटी काय मिळू शकतं इथे? उकडीचे मोदक असतात. हो, ते आम्ही बाहेरच बघितलं. खूप छान. म्हणजे अस्सल मराठमोळी चव ह्या नावासाठी तुम्ही अगदी करेक्ट मेन्यू निवडलेलं आहे सगळ्यांनी. तर हे बघू शकाल, याचं हॉटेल टूर आहे.
दादा तुम्हाला कसं वाटतं इकडचं? चांगलं आहे. तुम्ही काय वडापाव खाता ना? अच्छा. चव कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही येता इकडे म्हणजे नॉर्मली येत असता? बघा. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आपण आता किचन टूर आणि हे केलेलं आहे. तर बघू शकाल इथे समोसा तळला जातो. लोकांची गर्दी असं येत आहे असं, आणि नाश्त्यासाठी तर बाहेर तुम्ही बघू शकाल. अच्छा, हे डाळ आणि सगळं इथेच मिळतं का? अच्छा, डाळ आणि इथे राईस पण आहे का? अच्छा, इथे राईस आहे. ओके. आणि काय 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 प्राईस आहे तुमचं? व्हेज थाली 100 रुपये, व्हेज थाळी 100 रुपये आणि चिकन थाळी नॉनव्हेज थाळी 200 रुपये, अंडा थाली 120. 120 रुपये. मस्त. हे बघा, हे जे सांगितलेलं आहे हे तुम्हाला थालीची डिटेल्स आहेत. तर तुम्ही नक्की इथे या तुम्ही आणि बघा सगळ्या थाळ्यांच्या प्रकारे व्हेज थाळी, पुरण थाळी, सुका चिकन, चिकन थाळी, ज्वारी भाकरी, सगळे पदार्थ इथेच बनवलं जातं बरोबर. आणि मसाले वगैरे सगळं इथेच बनवलं जातं. अच्छा, होममेड घेता आणि सगळं म्हणजे रेसिपी सगळं काकींचं आहे. अच्छा, त्यांची रेसिपी मस्त. आपल्याकडे सगळे पदार्थ सनफ्लॉवर तेलामध्ये बनतात. ओके, म्हणजे चांगल्या तेलात आणि चांगल्या ह्याच्यामध्ये सगळं काळजी घेतली जाते. म्हणजे लोकांच्या स्वास्थ्याची काळजी घेतली जाते आणि प्लस चवीची पण घेतली जाते. मस्त मस्त, चालेल. आणि थालीची कुठे अजून मेन्यू का डिटेल्स आहे का? मेन्यू हेच जे लावले ते. थालीमध्ये आपल्याला डाळ येते. हां, थोडंसं मला ह्याचं थोडंसं हे दाखवा. थालीमध्ये एक डाळ येते, सुकी भाजी येते, एक पातळ भाजी येते, अच्छा 3 चपात्या येतात, अच्छा. राईस येते, ओके ओके, स्वीट येते. मस्त झालं मग आपलं जेवण. म्हणजे काय टायमिंग का असतं जेवणाचं? सकाळी 9 नंतर चालू होतं, सकाळी 9 नंतर चालू होतं आणि पण जेवणाचं लंच अवर्स 3 वाजेपर्यंत असतं. 3 वाजेपर्यंत. किती ते किती? 11 ते 3 की 10 ते 3? 10 ते 3. 10 ते 3. 10 ते 3 लंच हां. आणि मग दुपारी तर 6 नंतर वेगळं जेवण येतं. अच्छा. ते डिनरचं डिनरसाठी वेगळं येतं. मेन्यू थोडंसं बदलतो. चेंज होतो सगळा. संध्याकाळी वेगळा मेनू असतो. अच्छा अच्छा, ओके ओके, चालेल दादा. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. नक्की लोक येतील. अजून गर्दी तर असतेच, नेहमी मी बघितलेलं आहे. अजून जास्त संख्येने येतील आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनी आपण आज वैशाली किचन टूर केलेला आहे, हे बघू शकाल. बरं एकदा असं किचन टूर दाखवतो. सो मंडळी, तर आज आपण केलेलं आहे हॉटेल वैशाली किचन. मराठमोळं चव असलेली रेस्टॉरंट म्हणा, हॉटेल म्हणा किंवा खानावळ म्हणा, तुम्हाला जे वाटतं तसं तुम्ही म्हणा. पण नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही इथे असतं. तर नक्की इथे भेट द्या, आस्वाद घ्या. तोपर्यंत बाय.